हॅलो हाय नमस्कार, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी 7 वेगवेगळे ड्रेसेस म्हणजेच वेगवेगळे आर्टिकल इन्क्लूड केलेले आहेत। तर तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि जर तुम्हाला ते आवडले तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा। आणि तुम्हाला हे सर्व काही जे काही आवडतील याच्यामध्ये ड्रेस असो किंवा शॉर्ट्स असो किंवा जेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं आर्टिकल तुम्हाला आवडेल त्याच्या लिंक्स ह्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत। तुम्ही तिथे जाऊन चेकआउट नक्की करा। आय होप तुम्हाला ते आवडतील। आणि हे सर्व जे ड्रेसेस आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहेत ते सर्व ॲमेझॉन आणि मिंत्रा या साईटवरून ऑर्डर केलेले आहेत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमधला जो फर्स्ट ड्रेस आहे तो मला खूप आवडला आहे। खूप वेगळं असं पॅटर्न आहे। असा हा ड्रेस आहे, पूर्ण असं ओपन होतो बघा, श्रग सारखं असं दिसते, बट त्याला तुम्ही असं अंगरखा पॅटर्नमध्ये त्याला टायअप करू शकता। त्याला असे हे बंद दिलेले आहेत, हे असे बेल्ट दिलेले आहेत। तुम्ही तुमच्या बॉडी साईजनुसार त्याला ॲडजस्ट करून टायअप करू शकता। ह्या त्याच्या अशा ह्या स्लीव्ज आहेत फ्रिलमध्ये। याचं जे फॅब्रिक आहे ते क्रेप फॅब्रिक आहे। बॉटल ग्रीन कलरवरती छान अशी ही फ्लावर डिटेलिंग आहे बघा, फ्लावरची अशी प्रिंट आहे, व्हाईट फ्लावरची, सुंदर दिसते। आणि त्याला खाली अशी इथे फ्रिल आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये साईडला जी स्क्रीन ॲड केलेली आहे त्यामध्ये दिसत असेल, हे असं छान असं हे तुमच्या बॉडीला असं ॲडजस्ट करून टाईप करायचं आणि छान असं सुंदर असा लुक येतो। बीच वेकेशनसाठी खूप छान ऑप्शन आहे। तुम्ही डेली यूज समरमध्ये डेली यूजसुद्धा करू शकता। खूप छान असं पॅटर्न आहे हे। ह्या त्याच्या स्लीव्ज आहेत, रफल स्लीव्ज आहेत बघा। आणि समोरून त्याला टायप केल्यानंतर इथे असा व्ही नेक तयार होतो। सुंदर असं आर्टिकल आहे हे, क्रेप फॅब्रिकमध्ये। आणि याचे प्राईससुद्धा खूप रिजनेबल आहे। बेरी लश या ब्रँडचा हा ड्रेस आहे, बघू शकता। व्हिडिओचा जो सेकंड ड्रेस आहे तो सुद्धा छान असा वन पीस ड्रेस आहे। हे बघा, व्हाईट बेसवरती छान असं हे ऑरेंज पिंक कलरच्या फ्लावरचं असं डिटेलिंग केलेलं आहे। शिफॉन फॅब्रिकमधला हा ड्रेस आहे, हे बघा। याची साईज, यामध्ये सुद्धा मी एम साईज ऑर्डर केलेली आहे, हे बघा। इथे छान असं हे नेकला असे हे रफलचं डिटेलिंग केलेलं आहे। ह्या त्याच्या स्लीव्ज आहेत आणि बॅक साईडला इथे असे हे बेल्ट दिलेले आहेत नॉट करायला। आणि इथे कमरेला असं इलास्टिक प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि याची लेंथ ही खूप लांब आहे, असं पायघोळ येतो हा ड्रेस। आणि हे बघा, ही इथे हे आतून त्याला असं हे लायनिंग दिलेलं आहे आणि त्याच्यावरतून परत असे हे 2 लेअर आहेत। छान असा हा ड्रेस आहे। ह्याच्यावरती फोटोशूट खूप छान होईल, कारण की त्याचा खूप असा गोड डिझाईन आहे त्याचं बघा। आणि सॉफ्ट शिफॉन फॅब्रिक आहे ते। आणि त्याला आतून हे जे लायनिंग दिलेली आहे बघा, असं सिल्क ब्लेंड फॅब्रिक आहे, स्ट्रेचेबल आहे थोडं। आणि असं हा बॉडी म्हणजे असं लूज फिटमध्ये नाही आहे, बॉडीला असं टाईट असं हा फिटिंग आहे त्याची, बॉडी कोनमध्ये आहे हा ड्रेस। खूप छान दिसतो। तुम्हाला इथे स्क्रीनवरती जे मी माझे ट्राय ऑनचे व्हिडिओ किंवा फोटोज अटॅच करेल त्याच्यावर त्याचा तुम्हाला अंदाज येऊनच जाईल किती सुंदर दिसतो। नेक्स्ट जी आहे ती आहे कॉटनची ए लाईन कुर्ती। मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला असे हे स्लीवलेस स्ट्रॅपवाले, पण याला हे असं ॲडजस्टमेंटसाठी सुद्धा दिलेलं आहे, बेल्ट असं ॲडजस्टमेंट होऊ शकते। छान असा हा स्लीवलेसमध्ये कुर्ती आहे। त्याला इथे ही छानशी अशी लेसची डिटेलिंग केलेली आहे फ्रंटला, बघू शकता।
ब्ल्यू कलरवरती छान असं हे प्रिंट आहे, व्हाईट कलरचं जॉमेट्रिक प्रिंटसारखं फ्लावरचं असं मोठं मोठं असे फ्लावर दिलेले आहेत. छान असा प्युअर कॉटनमध्ये सॉफ्ट कुर्ती आहे. हे बघा, लेअरिंग नाही केली तरी काय हरकत नाही. ही कुर्ती तुम्ही जीन्स खाली जीन्ससोबत किंवा जी वाईड लेग पलाझो असते त्याच्या व्हाईट कलरची त्याच्यासोबत पेअरअप करू शकता. खूप छान लुक येतो. आणि याच्यासोबत तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी छान असे हे केली, ॲक्सेसराईज केलं तर सुंदर असा लुक येतो. आणि याचा जो ब्रँड आहे तो अनोख ब्रँडचा हा ड्रेस आहे. आणि प्राईस पण सुद्धा याची खूप रिजनेबल आहे. सध्या जे मिंत्रावरती सेल सुरू आहे त्याच्यावरती छान त्याच्यावरती छान ऑफर पण मिळत आहेत. हे बघा, हे फ्रंटला आणि बॅकला दोन्ही साईडला सेम प्रिंट आहे. एकदम छान समर फ्रेंडली अशी ही कुर्ती आहे. नेक्स्ट जे बघणार आहोत ती आहे छान असं हे शर्ट. व्हर्टिकल लाइनिंग आहे त्याच्यावरती. त्याला असे कप असा पिंकिश जो कलर असतो, वाईन शेड, असा पिंकिश वाईन शेड तशा कलरच्या स्ट्रीप आहे त्याच्यावरती व्हाईट आणि पिंक कलरच्या. खूप छान असा हा शर्ट आहे. त्याला समोरून असं हे समोरची साईड थोडी वरती आणि मागून असं हे खाली असं त्याला हे म्हणजे टक केल्यासारखं वाटतं समोरून शर्ट. आणि इथे हा अशी कॉलर आहे. नंतर इथून असे त्याला बटन स्टार्ट होतात आणि इथे असा व्ही नेक दिसते त्याला. इथे व्ही नेक येतो, बघू शकता. आणि याचं जे फॅब्रिक आहे ते कॉटन आहे, त्यामुळे समरसाठी खूप छान असा ऑप्शन आहे हा. आणि छान असा ऑफिसमध्ये किंवा असं कॅज्युअल आउटिंगसाठी खूप छान वाटतं. आणि याला इथे असे बघा बटन्स दिलेले आहेत. आणि याचा जो ब्रँड आहे तो आहे रोडस्टर. तर रोडस्टर ब्रँडचं हे शर्ट आहे. यामध्ये सुद्धा मी माझी एम साईज ऑर्डर केली आहे. तुम्ही एक साईज अपसुद्धा करू शकता, कारण की याचं इथे जे कप आहेत ना थोडे टाईट वाटतात इथे. हे बघा, मी ट्राय केलेलं ते इथे असे त्याला हे आलेले. तर एक साईज अप केली तरी काय हरकत नाही. मला फक्त त्याची स्लीव्स थोड्या टाईट वाटल्या, बट अदरवाईज खूप छान ऑप्शन आहे हा. आणि याला तुम्ही वाईड लेग जीन्ससोबत पेअर केलं तर खूप छान लुक येतो. नंतर जे आहे खूप छान असं पिंक कलरचं हे टॉप आहे, क्रॉप टॉप आहे. त्याच्या अशा इथे ह्या बलून स्लीव्ज, नंतर त्याला इथे ही अशी क्रोशेची लेसची डिटेलिंग केलेली आहे. सेम लेस इथे नेकला पण लावलेली आहे. आणि ती लेस लावून असं हे व्ही नेकचं असं इफेक्ट दिलेला आहे. याला अशी हे बटन आहेत, पूर्ण हे फंक्शनल बटन आहेत. आणि हे क्रॉप टॉप आहे. मी याला ऑफ व्हाईट जे माझी ट्राउझर आहे त्याच्यासोबतसुद्धा आणि ब्लॅक जीन्स नेव्ही ब्ल्यू जीन्स जी आहे त्याच्यासोबतसुद्धा पेअर केलं तर दोन्हीसोबत छान असा लुक येतो. क्रॉप टॉप आहे ते, बघू शकता. आणि इथे साईडला बघा असं थोडंसं ॲपल कटमधून जे थोडं राऊंड कट आहे त्याला शर्टला टॉपला. आणि अशी लेअरिंग पण दिलेली आहे आतून, बघू शकता. त्यामुळे ट्रान्सपरंट वगैरे असं काही इश्यू नाही आहे. हां, फक्त याचा थोडंसं एक ड्रॉबॅक काय आहे, तुम्ही जेव्हा हे वेअर करता ट्राय केल्यानंतर थोडं इथे असं ओढल्यासारखं, म्हणजे तुम्हाला टाईट झालं. मला तर एवढं टाईट काही झालं नाही, पण इथे थोडंसं हे असं ओपन झाल्यासारखं होतं. तेवढाच एक ड्रॉबॅक आहे त्याचा इथे या बटनाला, वरच्या बटनाला. पण खूप छान असं गोड आहे ते, बघू शकता. क्यूट असं लुक. नेक्स्ट जे आहे ते मी वेअर केलेला हा डेनिमचा असा वेस्ट कोट साईज असा हा टॉप आहे डेनिमचा. तुम्हाला इथे साईडला त्याचं व्हिडिओमध्ये कळेल. खूप छान आहे. त्याला साईडला असे पॉकेट आहे, असे हे छान मेटलचं डिझाईन, म्हणजे मेटलचे नाही आहेत बटन, पण दिसायला असं मेटलचं डिटेलिंग केल्यासारखं दिसते.
छान असे हे रॉयल लुक असलेले बटन्स आहेत आणि सेम पॅटर्नमध्ये मला ही शॉर्टसुद्धा मिळाली, पण यामध्ये मला माझी साईज नाही मिळाली, तर पण मी स्टील ऑर्डर केली. सेम पॅटर्नमध्ये आहे. हे बघा, ही शॉर्ट आहे आणि त्याला बॅक साईडला इथे झिप दिलेली आहे. सेम फॅब्रिकमध्ये दोन्हीसोबत पण तुम्ही पेअरअप करू शकता किंवा याला मी जे ट्रायऑनमध्ये घातले, मी त्याला अशा ऑफ व्हाईट कलरची जे माझी हे आहे ट्राउझर आहे त्याच्यासोबत पेअरअप केलं आहे. खूप छान अशी ही शॉर्ट्स आहेत. इथे हे पॉकेट आहेत दोन्ही साईडला आणि सेम बटनचं डिटेलिंग केलेलं आहे. याच्यावर जे बटनचं डिटेलिंग आहे ते सेम याला आहे आणि छान असं त्याला छान असा लुक येतो त्याने आणि 4 बटन दिलेले आहेत आणि बरोबर तुमच्या बेली बटनपासून त्याला असं ओपन असण्याचा इफेक्ट आहे. तुम्ही साईडला व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षातच येऊन जाईल. पण खूप छान असा लुक येतो त्याने. तुम्ही या शॉर्ट्ससोबतसुद्धा पेअरअप करू शकता किंवा तुम्ही नॉर्मल तुमच्या ट्राउझर किंवा जीन्ससोबतसुद्धा पेअर केलं तरी छान वाटेल. परत एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.